आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खरंच कळत नाहीये मारुती मामाला कसं समजावं। मामा ना विचित्र वागायला लागलाय दादा। एकतर त्यांनी पारूचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, बरं त्यावर ही पण काय बोलली नाही, आणि एवढं सगळं करून पण त्याला गिल्ट नाही वाटत आहे। तो उलट तुम्हा दोघांना दोषी ठरवतोय। कुठल्या जमान्यात जगतोय यार आपण। दादा मला नाही एक आयडिया आली। आपण एक काम करूया, आपण मारुती मामाला किडनॅप करू आणि थोडे दिवस गावाला पाठवू। अरे यार मग काय करू यार, मी तरी 2 दिवसात कसं आणायचं आई समोर तुझं आणि पारूचं नातं। आणि या गोष्टी जर आई समोर अशा आल्या ना तर झालं, या जन्मात तरी नाही स्वीकारणार आहे ती पारूला। पारू, इन केस समजा आपण मारुती मामाला समजू शकलो नाही आणि तो नाही तयार झाला आणि तो खरंच निघाला गावाला, तर तुला पण त्याच्यासोबत जावंच लागेल का? नाही म्हणजे तसं झालं तर काय करणार आहोत आपण? हेच कळत नाहीये, काय करणार आहेस तू किंवा कोणी? आदित्य सर, कुठल्या मुलांना वाटेल की त्यांनी आपल्या आई वडिलांना दुखवावं? शेवटी त्यांनी जन्म दिलाय आपल्याला। त्यांच्या डोळ्यात पाणी आणून घेतलेला निर्णय कधी बी बराबर असू शकत नाही। आपण प्रेम करतो पारू एकमेकांवर का? आदित्य सर, आपल्या आई वडिलांपेक्षा आपलं प्रेम मोठं आहे का आदित्य सर? काय वाटेल ते झालं तरी मी बाची साथ कधी बी सोडणार नाही। माझा बा स्वाभिमानी आहे आणि त्याची मान खाली जाईल असं काही बी करणार नाही। आणि गरज पडलीच तर मी अरे परितोष, तू सगळ्यांना असं एकत्र का बोलवलंयस आणि हे सगळं काय आहे? अगं दामिनी आत्या थोडी कळ काढ ग, अहिल्या आत्याला येऊ दे, मग बघ तुम्ही सगळे कसे खुश व्हाल ते। परितोष आता खूप मोठा बिझनेसमॅन झालाय, त्यांनी नक्कीच काहीतरी महागडं गिफ्ट आणलं असणार माझ्यासाठी। काय असेल? सोन्याचा नेकलेस की डायमंडचा सेट? मला तर मज्जा येणार आहे। तिकडे कोण आहे? अरे आदित्य ब्रो, आलास? ये 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 कसा आहेस? हाय परितोष, येस, अजूनही तसा स्मार्ट दिसतोस हा। व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। तू काही कळवलं नाही? अरे ते बोलू रे आपण सगळं निवांत, आधी सगळ्यांना येऊ दे। या 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 सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांनी। तुमच्या सगळ्यांसाठी मी सरप्राईज गिफ्ट आणले। अरे वा, अहिल्या आत्या, फर्स्ट वन फॉर यू। बर, हे घे, उडून बघ लगेच। ओके ओके। फोटो फ्रेम मी खास फ्रान्स वरनं आणले तुझ्यासाठी। छान आहे। आता ह्या फ्रेम मध्ये तुमचा एक मोठा फॅमिली फोटो लावा। मोठा? अरे परितोष, असं कसं? म्हणजे एवढ्याशा फ्रेम मध्ये फॅमिली फोटो कसं शक्य आहे? आत्या,
फ्रेम छोटी आहे पण फॅमिली तर मोठी आहे ना. खरंय. काका, दिस वन इज फॉर यू. वॉकिंग स्टिक. मला माहिती आहे तुम्ही अजून खूप यंग आहात पण कायमच तसे राहणार नाही ना. आता लवकरच याचा उपयोग होईल. हे दामिनी आत्या. दामिनी आत्या, ही तुझ्यासाठी. तू जेवढी स्पेशल आहेस ना तेवढंच हे गिफ्ट पण स्पेशल आहे. उघड उघड. तुला गिफ्ट बघून एवढा आनंद होणार आहे ना की तू डायरेक्ट नाचायलाच लागशील. बघ बघ बघ. इस्त्री आहे का? नाही ग, बघ तू बघ. अरे 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 आहा. जप माय. आता मस्त देवाचं नामस्मरण करत जा. शिवाय तुझी एकाग्रता पण वाढेल आणि चेहऱ्यावर पण चांगलं तेज येईल. हा. मला वाटलं होतं काहीतरी स्पेशल आणलं असेल यांनी, पण काय आणलंय? जपमाळ. मला म्हणतो ग्लो येईल चेहऱ्यावर. माझ्या चेहऱ्यावर ऑलरेडी ग्लो आहे ना. हा? माकडे, तू तिकडे कोणाशी बोलतेय? एनिवे, नेक्स्ट इज कोण नेक्स्ट? हा, प्रीतम. वा, दिस वन इज फॉर यू. उघडून बघ, उघडून बघ. लगेच लगेच हे बघ. लायटर. लाइटर? अरे खास इटलीहून आणलाय तुझ्यासाठी. अरे ब्रो, मला माहितीये यू स्मोक. अरे नाही, तू टेन्शन घेऊ नको रे. हे बघ, तू आता वहिनी समोर घाबरतोयस म्हणून नाही नाही करतोयस, पण ठेव, तुझ्याकडे बाहेर गेल्यावर लागेल ना तुला. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ठेव 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 ठेव. इट्स ओके रे. आता आदित्य ब्रो, वेट. हे तुझ्यासाठी. तू बिझनेस सांभाळतोस ना, तुला खूप स्ट्रेस असतो. उघड उघड. नाही काय आहे, तुला बिझनेस हँडल करताना केस विंचरायला वेळ मिळत नाही ना, सारखा हाताने करत असतोस, म्हणून हा कंगवा. आता ह्यानी मस्त केस विंचरत जा, म्हणजे तुझा सगळा स्ट्रेस एकदम गायब होऊन जाईल. थँक्यू. येस. आणि मोठी वहिनी कुठे आहे? तुला खूप खोकला येतोय का? परितोष, आमच्याकडे खूप सारे नोकर आहेत. एक नोकराणी पण आहे. थांब, मी बोलवते. ए पारू, नोकर, पाणी घेऊन ये. दामिनी. दादासाहेब, नोकरच आहे ना ती.